Hello everyone, so myself Shritaja and today we are going to talk on very important topic that is English communication, English language. So we all know that English is most widely spoken language in the world and English is a language that connects people all over the world. So it is very important for one to understand English and also to speak English fluent. Basically in this technological world, we are familiar with English. We can understand English very well because English is the language of education, English is the language of internet, newspaper and many such things. We are just listening in English, we are consuming English content, we are able to understand English, but when it comes to English speaking, we are out of words and we lose our confidence because we don't have that fluency to talk with people and we feel shy most of the times that if I made a mistake, if I went grammatically wrong, then someone, the other person would judge us. So this is the mistake made. This is the common mistake made by many of the people. And that's why most of the people quit English speaking and they say goodbye to many good opportunities in their life. So today we will be discussing how we can improve our English communication soft skills and how we can bring that fluency in our language. हॅलो, तर आजच्या व्हिडिओचा सुरुवात इंग्लिशमधून करणं खूप जास्त महत्त्वाचं होतं कारण मी आज तुम्हाला इंग्लिश विषयाबद्दल काहीतरी माहिती सांगणार होते आणि जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर ती मला स्वतः येणं अपेक्षित असतं. त्यामुळे नेहमीच तुम्हाला सगळ्या गोष्टी मी विथ प्रूफ सांगत असते. त्यामुळे नक्कीच मी सुद्धा काही इंग्लिश एक्सपर्ट नाही आहे किंवा इंग्लिशमध्ये अगदीच जास्त फ्लुएंट आहे असं नाही आहे. आय हॅव दॅट कॉन्फिडन्स टू मेक मिस्टेक्स अँड करेक्ट माय मिस्टेक्स. तर माझ्याकडे मिस्टेक्स करण्याचा म्हणजे चुका करण्याचा आणि त्या चुका केलेल्या चुका सुधारण्याचा कॉन्फिडन्स आहे आणि त्याच्याचमुळे मी आज इथे तुमच्या समोर इंग्लिश लँग्वेजमध्ये इतकं जास्त कॉन्फिडेंटली बोलू शकते. तर बेसिकली हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता की भरपूर जण ज्यावेळी मला मेसेज करतात ना तर त्यावेळी मला विचारतात की ताई मॅडम क्षितिजा की आम्हाला इंग्लिश येत नाही आणि आम्ही हा ग्राफिक डिझायनिंगचा क्लास करू शकतो का, आम्ही हा सोशल मीडिया मॅनेजमेंटचा क्लास करू शकतो का, हे प्लॅटफॉर्म्स आम्ही शिकू शकतो का. मग त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये आलं की यांना का इंग्लिश येत नाही. तर असे पण भरपूर लोक आहेत ज्यांना इंग्लिश लिहिता वाचता पण येत नाही आणि असे पण भरपूर लोक आहेत ज्यांना लिहिता वाचता येतं, समजतं, पण त्यांना बोलता येत नाही. तर अशा दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये ही जी लोक आहेत तर ती मी डिवाइड केलेली आहेत. तर आज आपण बोलणार आहोत की इंग्लिश लँग्वेज कशी प्रॅक्टिस करायची, इंग्लिश मधले कम्युनिकेशन स्किल्स असतील तर ते आपल्यामध्ये कशा प्रकारे डेव्हलप करायचे इंडिव्हिज्युअली. तर तुमचे इतके पण कंप्लेंट्स असतात की आमच्याकडे प्रॅक्टिससाठी कोण नाही आहे, मग आम्ही कसं करणार, मग आम्ही कसं बोलणार. तर त्याच्यावरती सुद्धा आज मी सोल्युशन आणलेलं आहे आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि नक्कीच तुम्ही सुद्धा एक फ्लुएंट इंग्लिश स्पीकर बनवू शकताय आणि खूप अपॉर्च्युनिटीज ज्या असतील तर त्या तुम्ही सुद्धा घेऊ शकताय. कारण जर इंग्लिश येत नसेल ना तर फोन येतो बघा, फोनवरती एखादी व्यक्ती समोरून जर इंग्लिशमध्ये बोलत असेल तर मग आपण गोंधळून जातो की ही इंग्लिश मधून बोलते, आपल्याला तर इंग्लिश येत नाही. मग काय करायचं, मग एकतर तोडकं मोडकं बोलायचं त्याच्यामध्ये आपला कॉन्फिडन्स लूज होतो किंवा मग डायरेक्ट आपण काय करतो कॉलच कट करून टाकतो. त्यामुळे होतंय काय की जी गोष्ट आपल्याला माहिती झाली पाहिजे, ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि भरपूर अपॉर्च्युनिटीज आपल्या लाईफमध्ये ज्या असतील तर त्या आपण मिस करतो. तर त्यामुळे इंग्लिश लँग्वेज येणं खूप जास्त महत्वाचं आहे. मी मराठी आहे आणि मी नेहमीच सांगत असते की मला मराठी असण्याचा किंवा माझ्या मराठी लँग्वेजचा खूप जास्त अभिमान आहे. पण जर तुम्हाला जगासोबत चालायचं असेल किंबहुना पुढे जायचं असेल तर नक्कीच तुम्हाला जे जगामध्ये चाललंय, जे ग्लोबली चालू आहे तर त्या गोष्टी तुम्हाला शिकल्या पाहिजेत आणि कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नसते. द वर्ड इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. त्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात. फक्त काही स्टेप्स ज्या स्ट्रिक्टली तुम्हाला फॉलो करायचे असतात, हे प्रोसेस फॉलो करायचे असतात आणि नक्कीच तुम्ही एक फ्लुएंट इंग्लिश स्पीकर होऊ शकताय. सो द व्हेरी फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज मिरर स्पीकिंग. तर मिरर स्पीकिंग म्हणजे काय, तर रॅन्डमली आपल्याला आरशासमोर उभा राहायचं आहे. ठीक आहे, वी हॅव टू स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर अँड वी हॅव टू टॉक ऑन बेसिक थिंग्स लाईक माय डेली रुटीन, माय फ्रेंड, माय बेस्ट फ्रेंड, माय मदर, माय डॅड, माय स्कूल, माय ड्रीम. तर या अशा बेसिक टॉपिक्स वरती तुम्हाला आरशामध्ये बघून बोलायचं आहे. आरशामध्ये स्वतःच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलायचं आहे. सो व्हॉट हॅपन्स बेसिकली, यू कॅन जज युअर सेल्फ. तुमचे मिस्टेक्स काय असतील, तुमच्याकडून काय चुका होत आहेत, बॉडी लँग्वेज काय आहे किंवा नर्वसनेस काय येतोय, तर यू आर एबल टू जज युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला तिकडे जज करू शकताय. तुमच्या चुका ज्या असतील तर त्या तुम्ही सुधारू शकताय जर तुम्ही मिरर स्पीकिंग करताय तर. आणि ट्रस्ट मी, मिरर स्पीकिंगमुळे खूप जास्त कॉन्फिडन्स जो आहे ना तर तो बिल्ड होतोय. त्यामुळे मिरर स्पीकिंग नक्कीच करा, ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती. त्यानंतर सेकंड वन इज
व्हॉइस रेकॉर्डर. आता प्रत्येकाच्या फोनमध्ये बघा व्हॉइस रेकॉर्डरचा एक ऍप असतो, ठीक आहे. तर तो ऍप सिम्पली ओपन करायचा आणि तिथे पण तुम्हाला एक रॅन्डमली टॉपिक्स चूज करायचे, कोणतेही, माय कंट्री, माय फेवरेट फेस्टिवल, माय फेवरेट फूड, असे कुठलेही रॅन्डम टॉपिक्स तुम्हाला चूज करायचे आणि त्या टॉपिक्सवरती ऍटलीस्ट 4 to 5 मिनिट्स तुम्हाला जसं इंग्लिश येतंय तसं तुम्हाला बोलायचं. मग एखादं सेंटेन्स तुमचं चुकलं, ग्रॅमॅटिकली मिस्टेक झाली, तर ती जर तुम्ही करेक्ट करणार असाल तर पहिला चुकलंय मग दुसरा करेक्ट करू शकताय. तर अशा टाईपमध्ये तुम्हाला जसं येतं तर त्या पद्धतीने ऍटलीस्ट रोज 10 ते 15 मिनिटं तुम्हाला स्पोकन इंग्लिशची प्रॅक्टिस करायची आहे. वर्ड्स जे असतील तर ते तुम्हाला नवीन नवीन शोधायचे असतात, सो दॅट तुम्ही ते तुमच्या सेंटेन्समध्ये यूज करू शकता. तर व्हॉइस रेकॉर्डर नंतर रेकॉर्ड करायचं आणि त्यानंतर स्वतःचा आवाज ऐकायचं. तर याच्यामुळे काय होतं, पुन्हा सेम यू कॅन जज युअर सेल्फ, तुमच्या मिस्टेक्स काय असतील, तुमचे प्रोनाऊन्सिएशन मधल्या मिस्टेक्स काय असतील, म्हणजे उच्चार तुमचे काय चुकतात, तर या भरपूर गोष्टी तुम्हाला समजतात आणि स्वतःमधले जे बदल असतात करायचे तर ते नक्कीच तुम्ही याच्या थ्रू करू शकताय. आणि कसं असतं ना, स्वतःचं जर जजमेंट आपण स्वतः केलं, स्वतःच्या जर चुका आपण स्वतः काढला तर जास्त चान्सेस असतात आपण त्याला इम्प्रूव्ह करण्याचे, कारण खूप बारकाईने आपण त्या गोष्टी अनुभवतो स्वतःबद्दलच्या आणि त्यामुळे नक्कीच आपण त्याला करेक्शन करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर पॉईंट नंबर 3 इज व्हिडिओ रेकॉर्डिंग. तर जसं मी आता तुमच्या समोर एक व्हिडिओ रेकॉर्ड करते, तर सिम्पल रॅन्डम जसे मी मागाशी सांगितलं तर त्याच प्रकारे टॉपिक्स चूज करायच्यात आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. जसं आता व्हिडिओ हा रेकॉर्ड करताना फक्त एक गोष्ट करायची की स्वतःकडे न बघता, आता मी स्वतःकडे बघते, आता मी कॅमेरेकडे बघते, ठीक आहे, आता मी स्वतःकडे बघते, आता मी कॅमेरेकडे बघते. स्वतःकडे न बघता तुम्हाला कशाकडे बघायचं आहे, तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याकडे बघायचं आहे आणि तुमचे जे काही रॅन्डम टॉपिक्स तुम्ही चूज केलेले आहेत तर ते तुम्हाला बोलायचे आहेत. आता हे टॉपिक्स कोणते असणार आहेत तर त्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. सोबतच मी लास्टला तुम्हाला सांगणार आहे AI टूल्स कसे वापरायचे तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन जे आहे ते चांगल्या प्रकारे ग्रो करण्यासाठी, आणि हे जे टॉपिक्स असतील किंवा हे जे स्क्रिप्ट्स असतील तर ते तुम्हाला कुठून अगदी परफेक्ट ग्रॅमॅटिकल सेंटेन्सेस कुठून मिळवू शकतात, कुठून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ते मी लास्टला सांगेन. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली की त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला लगेचच मिळून जाईल. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे क्वेश्चन अँड आन्सर युअर सेल्फ. तर रॅन्डमली कोणतेही क्वेश्चन्स तुम्हाला स्वतःला विचारायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ, व्हॉट आर युअर विकनेसेस, तर हे भरपूर वेगवेगळे प्रश्न असू शकतात. हाऊ वॉज युअर डे, तर हे भरपूर असू शकतात आणि ऑन द स्पॉट क्वेश्चन्स आपण विचारतो, त्यामुळे प्रॅक्टिकल थिंकिंग असेल, इंग्लिश लँग्वेज मधले विचार असतील, आपलं इंग्लिश थिंकिंग महत्वाचं आहे. ठीक आहे, ट्रान्सलेशन हे नंतरचा विषय आहे, पण जर तुम्हाला फ्लुएन्सी अचीव करायची असेल ना तर इंग्लिशमध्ये विचार करता आलं पाहिजे. त्यामुळे स्वतःला प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नांची उत्तर अशी असतील तर ती इंग्लिशमध्येच द्या आणि पुन्हा सेम प्रोसेस तुम्ही ते रेकॉर्ड करू शकताय आणि पुन्हा त्याच्यावरती तुमची जी काय जजमेंट असेल तर ती देऊ शकताय. देन द नेक्स्ट थिंग इज लर्न न्यू वर्ड्स. तर वोकॅबलरी खूप महत्वाची आहे. मी बोलतेय पण बोलताना असं कधी कधी होऊ शकते की माझ्याकडे शब्दच नाहीत, याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात हे मला माहितच नसतंय. त्यामुळे रोज ना ऍटलीस्ट 10 ते 15 न्यू वर्ड्स तुमच्या डायरीमध्ये ऍड करा. एक बुक मेंटेन करा, एक डायरी मेंटेन करा, त्याच्यामध्ये तुमचे डेली वर्ड्स जे काय असतील विथ मराठी प्रोनाऊन्सिएशन आणि विथ मराठी मिनिंग तर ते तुमच्या डायरीमध्ये कंपल्सरी लिहून घ्या आणि रोज ते तुम्हाला रिपीट करायचे आहेत, रोज ते तुम्हाला बोलायचे आहेत, फक्त लिहून घ्यायचे नाही आहेत. तर ज्यावेळी आता आपण उद्या डायरी उघडतो ना तर 2-3 दिवसामागे जे काय काय वर्ड्स आपण लिहिले होते ना तर ते तुम्हाला सिम्पली रिपीट करायचे आहेत, मोठ्याने वाचायचे आहेत आणि नक्कीच तुमची वोकॅबलरी बिल्ड होण्यामध्ये खूप जास्त तुम्हाला याच्या थ्रू मदत होऊ शकते. ओके, तर त्याच्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे आपली पिक्चर डिस्क्रिप्शन. आता पिक्चर डिस्क्रिप्शन म्हणजे काय असतं तर सिम्पली तुमच्या गुगलवरती जायचं फोनच्या आणि फोनच्या गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली टाईप करायचं आहे की डिस्क्रिप्टिव्ह पिक्चर फॉर स्पोकन इंग्लिश. डिस्क्रिप्टिव्ह पिक्चर फॉर स्पोकन इंग्लिश. वेगवेगळ्या पिक्चर्स तुम्हाला अवेलेबल होतात. रॅन्डमली कोणताही पिक्चर ओपन करायचा आहे आणि स्टार्ट डिस्क्रायबिंग दॅट पिक्चर. त्या पिक्चरमध्ये काय काय आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा पिक्चरचं स्कूल मधला असेल तर मग काय काय त्या पिक्चरमध्ये आहे. द बॉय इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द बोर्ड, इतके स्टुडंट्स आहेत. तर हे भरपूर वेगवेगळे सेंटेन्स आहेत. पिक्चर जर बघितलं तर आपण त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन देऊ शकतो. तर मराठीमध्ये जसं आपण डिस्क्रिप्शन देतो ना पिक्चर बद्दल तर त्याच पद्धतीने तुम्हाला इंग्लिशमध्ये पिक्चरचं डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. वेगवेगळे पिक्चर्स मिळतात तुम्हाला गुगलवरती. तर सिम्पली ही जी ऍक्टिव्हिटी आहे तर ती हे करा, फॉलो करा आणि नक्कीच ही ऍक्टिव्हिटी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर ती कशी वाटते तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. ओके, त्याच्यानंतर तुमची नेक्स्ट ऍक्टिव्हिटी असणार आहे रोल प्लेज. तर रोल प्लेज म्हणजे काय, हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा ऍक्टिव्हिटी हा तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे.
रोल प्लेज म्हणजे बघा, आपण ज्यावेळी एखाद्या दुकानामध्ये जातो तर जे कॉन्व्हर्सेशन होतं एका ग्राहकामध्ये आणि त्या शॉपकीपरमध्ये, तर ते काय काय असू शकतं, मग तुम्हाला इमॅजिन करायचं आणि ते तुम्हाला रोल प्लेज करायचे. हे जे कॉन्व्हर्सेशन्स असतील ना, तर याची मी तुम्हाला एक स्क्रिप्ट आहे तर ती लास्टला मी तुम्हाला ऍड करते. भरपूर वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स असतील जे की मी आता काय काय केलं, तर त्याचे सगळे स्क्रिप्ट्स असतील तर ते मी तुम्हाला लास्टला ऍड करते. फक्त एकदा चेक करा, रीड करा, पॉज करा व्हिडिओ आणि रीड करा हे जे स्क्रिप्ट्स असतील ते, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज इंग्लिश कम्युनिकेशन मधलं आलं पाहिजे आणि कशा प्रकारचे स्क्रिप्ट्स जे असतील तर त्या तुम्ही घेतला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे स्टोरी टेलिंग. तर रॅन्डमली कुठलीही स्टोरी चूज करायची. तर लहानपणी बघा आपण भरपूर गोष्टी ऐकलेल्या आहेत. लाकूड तोड्याची गोष्ट असेल, 7 पर्यांची गोष्ट असेल, तर भरपूर गोष्टी ऐकलेल्या. सिंड्रेलाची गोष्ट असेल किंवा इतर तुमची आवडती कोणतीही गोष्ट असेल. अगदी आपल्या स्टोरी बुकमध्ये मगरीची आणि माकडाची गोष्ट असते. तर वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात आणि आपल्याला माहिती असतं. म्हणजे या गोष्टी असतात ना, तर त्या आपल्याला इंग्लिशमध्ये सांगायचं. फॉर एक्झाम्पल, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ वुड कटर लिव्हिंग नियर बाय द हे जंगल. तर अशी तुम्हाला स्टोरीज तयार करायच्या. वन डे ही वेंट टू द जंगल, आणि मग हे भरपूर वेगवेगळ्या गोष्टी असतात. तुमची जी काय स्टोरी असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली तुमचे सेंटेन्सेस तयार करायचे आणि ती जी स्टोरी असेल तर ती सांगायला चालू करायची. मग स्वतःच सांगायची, आरशात बघून सांगा, स्वतःकडे बघून सांगा. अशा टाईपमध्ये मी जसं रेकॉर्डिंग करते तर त्या टाईपमध्ये रेकॉर्डिंग करून सांगा, कशाही पद्धतीमध्ये सांगा. बट स्टोरी टेलिंग मस्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तर स्टोरी टेलिंगमुळे पण तुमची क्रिएटिव्हिटी आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग जे आहे ना, तर ते वाढतं आणि विचार करायला चालू करू शकताय तुम्ही इंग्लिशमध्ये. फक्त ट्रान्सलेशन एक हे नाही आहे, म्हणजे ट्रान्सलेट करणं तर आपल्याला येते. ट्रान्सलेशन म्हणजे काय, समजणं. जर जी व्यक्ती ट्रान्सलेट करू शकते तर ती व्यक्ती व्यवस्थित समजू शकते. ओके. बट जी व्यक्ती बोलू शकते, जी व्यक्ती प्रॅक्टिकली थिंक करू शकते, विचार करू शकते इंग्लिशमध्ये, तर ती व्यक्ती नक्कीच व्यवस्थित फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकते. ओके. तर हे काही ऍक्टिव्हिटीज होते जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आणि ऍट द लास्ट मी तुम्हाला स्क्रिप्ट जी आहे तर ती अटॅच करेन. वेगवेगळे स्क्रिप्ट, वेगवेगळे कॉन्व्हर्सेशन्स, डायलॉग्स असतील, स्टोरी टेलिंग्स असतील, तर वेगवेगळे पिक्चर्स मी अटॅच करेन. सिम्पली तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट्स घ्या आणि ते कधीही तुम्ही बघू शकताय आणि ते सिम्पली तुम्ही कधीही वाचू शकताय, बोलू शकताय. तर अजून एक तुमच्या डिमांडवरती आपण स्पोकन इंग्लिशचे क्लासेस चालू केलेले आहेत. ज्या लोकांना आता कसं असतंय, भरपूर गोष्टी शिकण्यासारखं असतात, पण कधी कधी असं असते की कोणतरी मेंटॉर हवा, कोणतरी टीचर हवा, जो आपल्याला गाईड करणार आहे, जो आपल्याला पुश करणार आहे. तर अशा टाईपमध्ये प्रत्येकाचं, काही जणांचं असतं. तर त्यामुळे जर तुम्हाला स्पोकन इंग्लिश करायचं असेल, क्लासेस करायचे असतील, तर नक्कीच आपण 2 पार्ट्समध्ये आपले क्लासेस डिवाइड झालेले आहेत. एक जो आहे तो बेसिक इंग्लिश. बेसिक इंग्लिशमध्ये काय, ज्यांना लिहिता वाचता काहीच येत नाही, अगदी फोनिक्स पासून सुरुवात करायची, 2 लेटर 3 लेटर्स याच्यापासून सुरुवात करायची, तर त्यांच्यासाठी बेसिक इंग्लिश जे आहे, वर्ड फॉर्मेशन, सेंटेन्स फॉर्मेशन, तर तो बेसिक इंग्लिशचा कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. तर तो कोर्स चालू होतोय 15 एप्रिलला. त्याची टायमिंग आहे 7 ते 8. पर्पजली 7 ते 8 ठेवलेली आहे, कारण ही आपण या बॅचला आपण पर्पजली किड्स बॅच असं नाव दिलेलं आहे. कोणीही जॉईन करू शकतात, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, वयाची काहीच अट नाही आहे, कोणीही जॉईन करू शकतात. अबाउट 6 इयर्स, 6 वर्षाच्या वरती कोणीही जॉईन करू शकतात. त्याच्यामध्ये लाईव्ह इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स असणार आहेत, तुमच्याकडून बोलून घेतलं जाणार आहे, वाचून घेतलं जाणार आहे, आणि भरपूर तुमचे जे डाऊट्स असतील तर ते लाईव्ह मध्येच कव्हर केले जाणार आहेत. तर तो एक पार्ट आहे. आणि दुसरा पार्ट जो की आता आपण ज्या पार्ट बद्दल डिस्कस केलं थ्रू आउट द व्हिडिओ, तर तो आहे स्पोकन इंग्लिशचा क्लास. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिता वाचता येतंय, फक्त सेंटेन्सेस फॉर्म करता येत नाहीत, व्यवस्थित बोलता येत नाही, ग्रामॅटिकल मिस्टेक्स होत आहेत, वोकॅब्युलरी तुमच्याकडे नाही आहे, तर ह्या भरपूर तुमच्या गोष्टी असतील, कॉन्फिडन्स नाही आहे, तर भरपूर गोष्टी असतील, तर त्या या सेकंड पार्टमध्ये आपण कव्हर करतो. तर मोस्टली हे जे क्लासेस असतील तर ते लाईव्हच तुम्हाला अटेंड करावे लागणार आहेत. दुपारची 1 ते 2 आणि रात्री 8 ते 9 असे 2 टायमिंग्स आहेत. कुठलीही एक बॅच तुम्ही जॉईन करू शकता. मोस्टली जर तुम्ही वर्किंग असाल तर रात्रीची बॅच जॉईन करा. जर तुम्ही घरी असाल, हाऊसवाईफ असाल, स्टुडंट असाल आणि दुपारची बॅच जमत असेल तर दुपारची बॅच जॉईन करा. कोणती बॅच जॉईन करा, 1 तास असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टीचिंग, ठीक आहे, म्हणजे शिकवलं सुद्धा जाणार आहे, सेंटेन्सेस फॉर्मेशन कसे असतात, आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट की तुम्हाला बोलायला दिलं जाणार आहे. लिमिटेड सेट्स असतात प्रत्येक बॅचमध्ये, आपण बॅच ओव्हरफुल करत नाही स्पोकन इंग्लिशची, त्यामुळे लिमिटेड सेट्स असतात. प्रत्येकाला बोलायचा चान्स दिला जातो. प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचे एक्सपिरियन्सेस जे असतील ते रोज प्रत्येकाला बोलायला दिले जाते. अगदी डे 1 पासून, पहिल्या दिवसापासून तुम्हाला बोलायला दिलं जातं, सो दॅट तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स जो आहे ना तर तो बिल्ड होणार आहे. आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग फक्त ग्रामर शिकून होत नाही, ठीक आहे. मी आता स्वतः ज्यावेळी मी इंग्लिशचे क्लास चालू करायचा विचार केला, तर त्यावेळी मी स्वतः 2-3 वेगवेगळे क्लासेस केले इंग्लिशचे, आणि मग माझ्या लक्षात आलं की हे शिकवतायत, ठीक आहे, हे आपल्याला नको आहे. आपल्याला स्वतः त्याच्यामध्ये इंटरॅक्ट झालं पाहिजे. म्हणजे जे स्टुडंट्स असतील
असतील तर ते स्वतः या क्लासेसमध्ये बोलले पाहिजेत. मी तर एक क्लास अटेंड केला होता, तर त्यांचे असं होतं की तुमचे काही डाऊट्स असतील तर ते चॅट बॉक्समध्ये लिहा. सो दिस इज नॉट द वे. तर तुम्हाला स्वतःला बोलायला चान्स दिला पाहिजे, सो दॅट तुमचं कॉन्फिडन्स असेल, तुमची वोकॅब्युलरी असेल, तुमचे मिस्टेक्स असतील तर ते सगळे सुधारतील. आता याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. याच्यामध्ये तुमचे माइक्स फक्त ऑन असतात, तुमचे व्हिडिओ वगैरे काहीच ऑफ नसते, तुम्ही कोणालाही दिसत नाही, फक्त तुमचे माइक्स ऑन असतात. म्हणजे जे काही स्टुडंट्स असतात आपल्या क्लासला, जे काही 20-25 स्टुडंट्स असतात, तर त्या सगळ्यांचे माइक्स ऑन असतात. एक आपले टीचर असतात जे की तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवत असतात. तुमचे काय चुकत असेल तर तुम्हाला गाईड करत असतात. तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिक्स, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज जे आता मी तुम्हाला सांगितले, तर त्या पद्धतीने आपण हे जे क्लासेस असतील तर ते सगळे कंडक्ट करतो. आणि नक्कीच फन वे मध्ये टीचिंग जे असतंय तर ते होतंय. आणि क्लासचं ड्युरेशन 1.5 महिना आहे. ठीक आहे, 1.5 महिना क्लासचं आपलं ड्युरेशन आहे. रोज मंडे टू सॅटर्डे रोज क्लासेस असणार आहेत. फक्त संडेला सुट्टी असणार आहे. 1.5 महिन्याचं ड्युरेशन आहे. बट याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर 1.5 महिना आपण तुम्हाला शिकवतो, तुमच्याकडून बोलून घेतो, या सगळ्या गोष्टी आपण करतो. पण आपलं एक असं आहे की जोपर्यंत तुम्ही एक्सपर्ट होत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी समजत नाहीत, तर तोपर्यंत आपलं आणि तुमचं कनेक्शन जे आहे ते ब्रेक होणार नाही. तर त्यासाठी आपण 1.5 महिन्यानंतर सुद्धा प्रत्येक सॅटर्डेला एक बॅच अरेंज करतो. त्याच्यामध्ये कसं असतंय, कॉन्व्हर्सेशन्स जे प्रॅक्टिकल तुम्हाला पुन्हा स्पीच, डिबेट्स जे काय असेल तर ते बोलायला दिलं जातंय. सो दॅट 1.5 महिन्यानंतर सुद्धा तुम्ही कनेक्ट राहणार आहात आपल्याला किंवा इंग्लिशला कनेक्ट राहणार आहात आणि तुमचा जो स्पोकनचा जो प्रवास आहे तर तो स्मूथली तिथून पुढे सुद्धा चालू राहणार आहे. सोबतच आपण ऍक्टिव्हिटीज भरपूर व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करत असतो, सो दॅट तुम्ही ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता. So my free time is graphic. Which software do you use? Which software do you use? Canva. Okay. Full sentence मध्ये सांगा. I use Canva. I use Canva software For designing graphics. and this for design graphics. Okay. And Canva is good, सोपं आहे, म्हणजे काय Easy tool. easy to. It is mobile friendly, so it has lots of benefits. मोबाईल फ्रेंडली आहे ना, फोनवरून करू शकताय. येस मोबाईल आणि कम्प्युटर वरती पण करू शकतो. ओके त्याच्यामध्ये आहे. ओके. हॅव यू गॉट एनी क्लायंट्स? सांगायचं होतं ऍक्च्युअली, मला तुमच्याबद्दल बोलायचं होतं. तुमच्याकडून मला खूप काही शिकण्यासारखं भेटलं. ह्याला काय म्हणतात? आय गॉट टू लर्न मोर फ्रॉम यू. आय कॉल टू रन. गॉट तुमच्याकडूनच काय, ते जे पण काय शिकते ते तुमच्याकडूनच शिकते. हेच माझं काम आहे. मी डेली रुटीन मध्ये तुमच्याकडूनच काय शिकण्याचा प्रयत्न करत असते. ओके. Have you secured your clients? म्हणजे हेच मला आवडतं. Have you secured your clients in graphic designing? येस क्लायंट मिळालं. ओके. आय हॅव गॉट क्लायंट्स म्हणायचं. ओके. आय हॅव क्लायंट्स. ओके. क्लायंट्स. क्षितिजा मॅम. थँक्यू सो मच. ओके. तर हे जे आपले क्लासेस असणार आहेत तर ते कम्प्लिटली इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहेत. इंग्लिश लँग्वेजमध्येच आपण कम्प्लिटली आपलं जे कम्युनिकेशन आहे तर ते करणार आहोत आणि थ्रू आउट द जर्नी तुम्हाला गाईड करणार आहोत. जर क्लासेस आता 15 एप्रिलला चालू होतात. 15 एप्रिलला दुपारी 1 ते 2 आणि रात्री 8 ते 9 असे 2 टायमिंग्स आहेत स्पोकनचे. आणि जर तुम्ही बेसिक असाल, आता माझं भरपूर ऑडियन्स आहे ना, त्यांना लिहिता वाचता येत नाही, तर माझी रिक्वेस्ट आहे प्लीज क्लास जॉईन करा. तुमचे काय डाऊट्स असतील तर ते सॉल्व्ह करून घ्या आणि ऍटलीस्ट बेसिक इंग्लिश जे सगळ्यांना लागतं तर ते करा. कारण कसं होतंय, प्रत्येक वेळी फॉर्म भरायचा आहे, काहीतरी मोबाईलवरती आलंय, मग ते आपल्याला समजत नाही. का समजत नाही तर इंग्लिश वाचता येत नाही. आणि सध्या सगळं मोबाईलच्या भाषा असेल, कम्प्युटरची असेल, एज्युकेशन असेल, तर भरपूर पॅरेंट्सचं असं पण होतं की मुलांच्या शाळेमध्ये आता इतकं पॅरेंट्स कष्ट करतात आणि मुलांना CBSE ला घालतात, भरपूर मोठ्या मोठ्या शाळेत घालतात. आणि असं होतंय का शाळेमध्ये गेल्यानंतर मग कॉन्व्हर्सेशन तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, तर तिथे नक्कीच तुम्हाला इंग्लिश लँग्वेज यूज होणार आहे. आता हे जे इंग्लिश लँग्वेजचे क्लासेस आहेत तर ते काही एज लिमिट नाही, कोणीही करू शकतात. जर तुम्ही स्टुडंट्स असतील, जसे की स्कूल स्टुडंट्स असतील किंवा कॉलेज स्टुडंट्स असतील, तर ते सुद्धा हे जे क्लासेस असतील तर ते करू शकतात प्रॉपर इंग्लिश कम्युनिकेशनसाठी. कारण सध्या ग्लोबलायझेशन चालू आहे आणि वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे येतात. आणि कधी असं व्हायला नको की एखादी अपॉर्च्युनिटी आली आणि इंग्लिश आपल्याला येत नाही आणि म्हणून ती अपॉर्च्युनिटी आपल्याकडून गेली. ऍटलिस्ट आपल्या मुलांच्या बाबतीत तरी या गोष्टी आपल्याला होऊ द्यायच्या नाही. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर
व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. सगळे डिटेल्स जे असतील तर ते तुम्हाला मिळून जातील. डेट विसरू नका, 15 एप्रिल. आता 4 दिवसातच क्लासेस चालू होणार आहेत, त्यामुळे जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत. ओके, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे, हे जे स्क्रिप्ट असतील तर ते त्याचे स्क्रीनशॉट्स मी तुम्हाला देणार आहे, सो दॅट तुम्ही ते स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या फोनमध्ये कंटिन्युअसली ठेवू शकता आणि कंटिन्युअसली हे जे कॉन्व्हर्सेशन्स असतील, हे जे डिबेट्स असतील, हे जे प्रॅक्टिकल कॉन्व्हर्सेशन्स असतील तर ते कशा प्रकारे बोलायचे तर त्याची प्रॅक्टिस करू शकताय. तर लास्टला मी कॉन्व्हर्सेशन्स ऍड करते. तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होता. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपले 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. आता वाटचाल चालू आहे आपली त्या दिशेने. त्यासाठीच मी तुमच्यासाठी खूप छान छान आणि युजफुल आणि व्हॅल्युएबल कंटेंट खूप जास्त रिसर्च करून करत असते. त्यामुळे नक्कीच प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.